कुटस्थ जे असतं, तर ते ब्रह्मरूप आणि म्हणून कुटस्थ जे आहे, तर ते कुटस्थ ब्रह्मरूपच आहे. म्हणून कुटस्थ ब्रह्मरूप आहे. म्हणून कुटस्थला सांगायचं मुख्य समानाधिकरण आणि आभास आहे, तर स्वतःचा बाध करून त्या ठिकाणी ब्रह्मरूप होतो. म्हणून त्याला म्हणायचं बाध समानाधिकरण. म्हणून दोन्ही सुद्धा या ठिकाणी शास्त्राने सांगितलंय की आभासाला स्वतःचा बाध करून ब्रह्मरूपता प्रतिपादन करता येते. इथं सुद्धा या ठिकाणी सांगायला लागले की जी काही शिष्याची शंका, कारण शिष्यानं जी काही शंका केली होती, ती शंका ध्यानात घेऊनच श्री गुरु या ठिकाणी ग्रंथ सांगायला लागले. म्हणून शिष्याची शंका सुद्धा ध्यानात घेणं खूप महत्वाचे आहे. म्हणून शिष्यानं जी काही पाठीमागे शंका केली होती की वेदाचं वचन निष्फळ होईल. मग कसं होईल वेदाचं वचन निष्फळ? तर वेदानं सांगितले कर्म करणारा जीव आहे, त्याचे फळ देणारा ईश्वर आहे. म्हणून आता या ठिकाणी तुम्ही तर जीव आणि ईश्वर एक सांगायला लागले. आता जीव आणि ईश्वर वेदानं सुद्धा एक बी सांगितलं आणि जीव आणि ईश्वर या ठिकाणी कर्मफळ भोगते, कर्मफळ दाते असे दोघांना दोन नाव आले, परंतु कुंकुण आले तर त्या ठिकाणी चैतन्य अधिष्ठान चैतन्य गुण दोन्ही एक आहेत. आणि भेद सांगितला आभासामध्ये, कारण जेव्हा चैतन्य ईश्वर चैतन्य जे काय आहे तर ते फळ देणार आहे आणि जीव चैतन्य फळ भोगणार आहे. म्हणजे आभास, ईश्वर चैतन्य म्हणजे काय आभास आणि जीव चैतन्य म्हणजे तरी काय आभास. आणि या दोन्ही आभासामध्ये या ठिकाणी फरक सांगितला, परंतु दोन्हीचं अधिष्ठान जे आहे कुटस्थ चैतन्य हे जीव चैतन्याचं त्या ठिकाणी अधिष्ठान आणि ईश्वर चैतन्याचं जे काही ब्रह्म चैतन्य, त्या दोन्ही चैतन्याचं काय एकत्व आहे. म्हणून या ठिकाणी वेदांचं वाक्य हे निष्फळ नाही, सफळच आहे. कारण दोन्ही बाजूनं सफळताच आहे. कारण म्हणून या ठिकाणी वेदानं बोललेलं हे त्या ठिकाणी निष्फळ नाही. म्हणून जीव हा ब्रह्मरूप आहे असं वेदांत शास्त्रानं जे सांगितलं तर ते योग्यच आहे. आणि त्यानं कर्म उपासना अशा प्रकारचं जे काही सांगितलं ईश्वर फळदाता आहे आणि जीव कर्माची या ठिकाणी कर्म करणार आहे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून असा जो काही निर्णय या ठिकाणी सांगितला, तर ही शिष्याची मागची शंका ध्यानात घेऊन या ठिकाणी श्री गुरुनं आता या चिंतनामध्ये किंवा ह्या समोर आलेल्या विषयामध्ये त्याचं त्या ठिकाणी शंकेचं पूर्णतः निवारण केलेलं आहे. म्हणून आपल्याला पाहायचं की तू आपल्या स्वरूपावरून परमात्मा भिन्न मानला असता तोच परमात्मा तुला दुःखाला कारण होईल. खूप महत्वाचं आहे. तुझा देव मानेचो कोणी तेने बंधन दूर होईल. कारण पंचकर्मात सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही दुसरा देव मानला तर तो देवच तुम्हाला दुःख देईल. म्हणून द्वैत देव भक्तात द्वैत सुद्धा दुःखाला कारण होत असतं. आपण पाहतो महाराज सांगत असते की जे काही रावण, कुंभकर्ण, हे हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष हे दैत्य झाले, ते जय विजय होते पहिले. ते जय विजय त्या ठिकाणी देव आणि देव भक्तात सुद्धा त्या ठिकाणी भेद आटला, तर त्याच्यामुळे त्याला त्या ऋषीचा शाप घ्यावा लागला आणि त्यांना त्या ठिकाणी पुन्हा खाली यावं लागलं. म्हणजे त्यांना पुन्हा राक्षस व्हावं लागलं. म्हणजे भेद जर असला तर भेदामध्ये काय दुःख असतं हे सांगायचं. कारण देव भक्तात सुद्धा भेद नाही पाहिजे. कारण भेद आहे तर तो भेद दुःखालाच कारण आहे. म्हणून परमार्थात येऊन भेद गेला पाहिजे. त्याला म्हणायचं परमार्थ. भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. कारण त्याला खरं वैष्णव म्हणायचं. कारण परमार्थ करून भेदच गेला पाहिजे. म्हणून देवाला सुद्धा ज्ञानी भक्त खूप आवडतो. आपण विषय बघितला होता की ज्ञानी भक्त कसा आवडतो, तर तो अनन्य चिंतयतो मा हे जनापुरी उपासते. किंवा भक्ता माझे राव ज्ञानी या तोच. कारण त्याला भक्त म्हणायचं, त्याला ज्ञानी म्हणायचं आणि अशा प्रकारचा अनन्य भावानं भक्ती करणारा अनन्य. कारण तो आणि मी दोन नाही.
तुझं माझं आयुष्य परी जैसे तरंग सागरी. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये अनन्य भक्तीला महत्व आहे. कारण देव दुसरा समजून भक्ती नाही करणं. देव आणि भक्त तुझा ठेला विचार किंवा देव भक्त दोन्ही एकरूप झाले. मुळीच संजले जैसे तैसे. मग कैसे? ते म्हणते पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती ओवाळीत आरती भेद नुरे. म्हणून कापुराची वात आणि ज्योत वेगळी नसते. म्हणून कापराचा दृष्टांत दोन्ही सुद्धा हरिपाठामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ओवाळीत आरती भेद नुरे. एका जनार्दनी कल्पची मुराला तो जे हरी झाला ब्रह्मरूप. कापुराचे वाती जळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कापराचं उदाहरण घेऊन सांगायला लागले की कापराची वात तरी तीच आहे आणि ज्योत तरी तीच आहे, दिवा तरी तेच आहे, तेल तरी तेच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी इकडं जर काही आपण दिवा लावला तर वात तरी राहते, तेल तरी राहतं किंवा दिवा तरी पंथी तरी राहते. पण इकडं कापराची जर वात असली किंवा कापूर जर पेटविला तर ज्योत तरी तीच आहे, पंथी तरी तीच आहे आणि वात तरी तेच आहे आणि तेल तरी तेच आहे. म्हणून आता त्या ठिकाणी भेद नाही. म्हणून कापराचा दृष्टांत माऊलींना सुद्धा द्याला की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणजे कापराच्या वाती ज्योतीचा दृष्टांत द्याला की कापराची ज्योत त्या ठिकाणी जशी वेगळी नसते. कशी नसती? तर तीच ज्योत आहे, तीच वात आहे, तीच पंथी आहे, तीच तेल आहे. आणि मग कापराची ज्योत त्या ठिकाणी लागली तर मग त्या ठिकाणी भेद नसतो. आता ज्योतीत भेद नाही, वातीत भेद नाही, सगळं काय झालं ते एकच आहे. कारण विजल्यावर काहीच माग राहत नाही. काहीच समाप्ती झाली जैसी. इकडं काहीतरी शिल्लक राहतं पण इथं त्या ठिकाणी काही शिल्लकच राहत नाही. म्हणून तशा प्रकारचं भेद या ठिकाणी शास्त्राला मान्य नाही. कारण जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. आणि भेद कोणता? तर पुढे येणारच आहे आपल्याला 5 प्रकारचे भेद आहेत. जीवाचा भेद, जीवाचा जडाचा भेद, जीवाचा ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद आणि ईश्वर जडाचा भेद. हे पुढं या ठिकाणी हे 5 प्रकारचे भेद आपल्याला बघायचेच. म्हणून परंतु आता जो आपला चालू विषय आहे तर त्याविषयी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून भेद आहे आणि भेदामुळे दुःख आहे आणि भेदामुळे दुःख आहे तर तो भेद या ठिकाणी गेला पाहिजे. कारण भेद मान्य नाही. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत दुःख आहे आणि ते द्वैत मग देवाचं आणि आपलं का असणार. म्हणून देव जरी दुसरा वाटला तरी तो सुद्धा देव दुःखाला कारण होईल. खूप महत्वाचं चिंतन आहे. साधू संतांना आपल्याला सांगितलं की द्वैत देवातन आपल्या सुद्धा द्वैत नाही पाहिजे. जोपर्यंत दुसरा देव वाटतो तोपर्यंत तो दुःखाला कारण आहे आणि म्हणून तो देव मीच आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून दुजा देव माने जो कोई तेने बंधन दृढ होई. दुसरा देव मानला की बंधन नक्की आहे. म्हणून दुसरा देवच नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी घोष केला की देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही खरे आहात आणि आपण खरे आहोत असं प्रत्येकाला मान्यच करावं लागतं. कारण आपण खरे म्हणजे अर्थ आपण बदललो नाही. आपण का खरे तर आपण बदललो नाही आणि बदललो नाही म्हणून आपण खरे. आणि खरे म्हणल्यावर आपल्याला चैतन्यच म्हणावं लागतं, आपल्या देवच म्हणावं लागतं. मग दुसऱ्याला देव कसं म्हणता येईल? जो खरा आहे त्यालाच देव म्हणावं लागतं. म्हणून तुका म्हणे तूच खरा एरवा उगा पसारा. तो खरा आहे तो देव. मग दुसरा देव आहे का नाही तेव्हा आसन का नसन आम्हाला माहित नाही पण आम्ही देव आहे. म्हणून या ठिकाणी कोण देव आहे किंवा मला सोडून दुसरा देवच नाही असा दृढ निश्चय त्या ठिकाणी होत असतो. आणि जर मानलाच दुसरा देव कोणी तर तेच त्यानं बंधन करून ठेवलं. म्हणून महाराज सांगत असतील की जर दृष्टांत देते की आपल्या बायकोचा नवरा दुसरा नाहीच, दूर बी नाही आणि दुसरा बी नाही. जर शोधायला लागला तर भेटणार नाही. मला सोडून दुसरा नाही. मग तसा देव मला सोडून दुसरा नाही. म्हणून एक असा महाराज दृष्टांत देते की एक भोळा माणूस पंढरपूरला गेला.
आणि पंढरपूरला गेला. तो जाणून बुजून भोळा होता. त्याच्यासोबत असणारे काही त्याची मजाक घ्यायचे. आणि पहिला काळ होता. पाठीमागून लोक काही आले. आता आल्यानंतर मग ते तिकडच्या गेलेल्या लोकायला त्या ठिकाणी भेटायचे, कारण तेव्हा साधनं कमी होते, म्हणून लोकायला एकूण एकाला भेटण्याची खूप आवड राहायची. कारण विज्ञान एवढं प्रगत नव्हता. विज्ञान प्रगत नसल्यामुळं मग एकूण एका जवळ लोक प्रेम त्या ठिकाणी प्रेमाने भेटायचे, एकूण एकापाशी बसायचे, एकूण एकाला बोलायचे. आणि त्या भेटण्यात बोलण्यात प्रेम होतं, आपुलकी होती. कुठे गेले तर पाहुणे रावणे त्या ठिकाणी एकमेकाच्या घरी राहायचे. आणि तेव्हा वेळ पण होता, साधनं कमी होते आणि वेळ होता. आता साधनं वाढल्यामुळे वेळ भरपूर भेटा, उलट झालं की आता वेळच राहिला नाही. की ते फोनवर सुद्धा गाडी चलता त्या ठिकाणी फोनवर बोलतो, म्हणजे इतका वेळ राहिला नाही. बाथरूम मध्ये सुद्धा फोन घेऊन इतका वेळ राहिला. आणि मग पहिल्यांदा तसं एखादी सासू वाचना असायची की तिला माहेरचं कुत्र जरी आलं तर तिला अप्रूप वाटायचं की आपल्या माहेरचं आहे. आता या ठिकाणी जवळ बसतात माणसं एकूण एकाच्या घरामध्ये, परंतु एकूण एकाला बोलत नाही, ते त्याच्या फोन मध्ये पाहते. प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या फोनामध्ये मग नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला की असा पूर्वीचा काळ होता की पाठीमागून त्या पंढरपूरला लोक गेले. तर गेल्यानंतर हे पहिले जे लोक होते त्यांना त्या ठिकाणी भेटले. मग तिथं त्यांच्यामध्ये जो भोळा माणूस होता, मग त्यानं या येणाऱ्या लोकांना विचारलं, कसं काय आपल्या गावाकडं? म्हणले सगळं चांगलं आहे गड्या, पण एक लय वाईट झालं. गावाकडं येणाऱ्या लोकांना सुद्धा मजाक त्यांची घ्यायची होती. म्हणले काय वाईट झालं? ते म्हणले तुझी बायको रंडकी झाली. मग त्याला एकदम त्या ठिकाणी रडू आलं आणि जोरात रडू लागला, कारण भोळाच ते. मग सगळे जास्त मजा घेऊ लागले, पण असं करता करता बरेच लोक जमा झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता हे जास्त पांगलं. तर म्हणून त्यानं सांगितलं की नाही बाबा, सगळे समजून सांगू लागले, तू असताना तुपली बायको कशी रंडकी होईल? म्हणून त्यानं सांगितलं, मी असताना माझी माय रंडकी झाली, बहीण रंडकी झाली, मावशी रंडकी झाली, चुलती रंडकी झाली, मग बायको कसं काय होणार नाही? परंतु त्याला जसं त्या ठिकाणी लक्षात नाही आलं की मला मीच या ठिकाणी माझ्या बायकोचा नवरा असल्यामुळं मला सोडून त्या ठिकाणी दुसरा त्या ठिकाणी मीच पती असल्यामुळं मी असल्यामुळे ती कशी रंडकी होईल हे तिला त्याच्या लक्षात नाही आल्यामुळं त्याला जसं त्या ठिकाणी शोक निर्माण झाला. म्हणून तसं इथं सुद्धा त्या ठिकाणी द्वैत किती बाधक आहे हे सांगायला लागले. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत दुःख आहे. मग ते द्वैत कोणाचं? देव भक्ताचं का द्वैत असं ना, तिथं पण दुःख सोडित नाही, कारण देव आणि भक्ताचं द्वैत सुद्धा कसं आहे? दुःखाला कारण आहे. म्हणून जगातल्या वस्तू अनेक आहे, तर ते दुःखाला कारण आहे असं नाही. तर देव भक्ताचं द्वैत सुद्धा दुःखाला कारण आहे, कारण जोपर्यंत देव दुसरा आहे असं वाटतं तोपर्यंत बंधन शिल्लक आहे. बंधन कुठपर्यंत आहे? तर द्वैत आहे तोपर्यंत. म्हणून हरिपाठात सांगितलं की द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान तया कैशी कीर्तन घालना. जोपर्यंत द्वैताची झाडणी होत नाही, कारण झाडणी होणं म्हणजे पूर्णतः द्वैत साफ होत नाही, बिलकुलच द्वैत त्या ठिकाणी जमत नाही. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत दुःख आहे. दुजे जो जो जोडे तो तो संसार भय वाढे. देव आपलेनी तोंडे बोलत असे. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसाराची भीती आहे. म्हणून संसाराचं दुःख कुठपर्यंत आहे? तर द्वैत आहे तोपर्यंत. आणि द्वैत गेलं की मग दुःख गेलं. म्हणून द्वैत गेलं पाहिजे. म्हणून दुजे जो जो जोडे तो तो संसार भय वाढे. देव आपलेनी तोंडे बोलत असे. म्हणून दुसरं वाढे की संसाराची भीती वाढते. म्हणून तर साधू संतांना सांगितले की तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपण बाहेरी न लगे ठाव मंडावा. कारण दुसरं जर संपलं तर हरीला आणायचं काम नाही, तर आपल्यामध्येच हरी आहे किंवा आपणच हरिरूपानं आपणच ठरवतो हरी. कारण दुसरं कारण द्वैत नाही. द्वैत नाही म्हणजे अद्वैत आहे. आणि ते अद्वैत असणारा परमात्मा मीला सोडून दुसरा नाही.
असं आपल्याला ध्यानात घेता येतं. म्हणून या ठिकाणी द्वैत आहे तोपर्यंत बंधन आहे. मग ते द्वैत मग देवाचं आणि भक्ताचं का असं ना तरी सुद्धा काय बंधन आहे. म्हणून जगाचं आणि या बाकी जीवाचं द्वैत असल्यावर बंधन असतं हे काही वेगळं सांगायचं काम नाही. की देवाचं आपलं सुद्धा द्वैत असलं तर बंधन आहे. या बाकीच्या संघ त्या ठिकाणी हा भेद जर असल्यावर बंधन नाही हे काही सांगायची गरज नाही. कारण जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत बंधन आहे. मग ते कोणता जरी भेद असला तरी पण ते बंधनाला कारण आहे. आणि भेद म्हणल्यावर बंधन आहे म्हणजे दुःख आहे. म्हणून भेद काय दुःखाला कारण आहे. म्हणून शास्त्रानं अभेद सांगितला. म्हणून शास्त्रानं अभेद सांगताना वेदांत शास्त्रानं जे काय सांगितलं जीव ब्रह्माची ऐक्यता. जीव आणि ब्रह्म कसे आहेत तर एक आहे. जीव वेगळा आहे ब्रह्म वेगळा आहे असं नाही. जीव आणि ब्रह्म एक आहे. परंतु आता कुंकुण एक सांगितलं, कुंकुण भेद सांगितला. आता आपण चालू विषयामध्ये जो काही विषय आला की दोन्हीचं अधिष्ठान चैतन्य एक आहे. म्हणून कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य एक आहे. म्हणून शास्त्रानं जे काही सांगितलेलं आहे की जीवाची आणि ईश्वराची ऐक्यता. तर जीवाच्या आणि ईश्वराच्या जे काही अधिष्ठान आहे ते कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य यांची ऐक्यता. आणि जो काही भेद प्रतिपादन केला की जे काही आपण पाहतो ईश्वर कसा आहे कर्माचे फळ देणारा आणि जीव कसा आहे तर कर्म करणार. कारण कर्माचे फळ ईश्वर देतो. म्हणून केले कर्म झाले तीच भोग आले आपल्याच कर्माचं फळ. पण ईश्वरानं त्या ठिकाणी त्या कर्मानुसार त्या कर्माचे फळ या ठिकाणी पापाचं फळ दुःख पुण्याचं फळ सुख अशा प्रकारचे कर्मानुसार त्या फळाची ईश्वरानं योजना केली. पण ईश्वराला कर्मफळदाता आणि जीव हा कर्मफळाचा भोगता. आणि म्हणून जीव म्हणजे काय तर आभास कुटस्थाचा आभास आणि त्या ब्रह्म चैतन्याचा आभास. म्हणून ईश्वर चैतन्य आणि जे काही जीव चैतन्य यांच्यामध्ये या ठिकाणी जे काही शास्त्रानं भेद सांगितला तर तो यांच्यात सांगितला आणि अभेद सांगितला तर यांचं जे अधिष्ठान आहे कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य यांच्यात सांगितला. म्हणून शास्त्राचं दोन्ही बोलणं या ठिकाणी सार्थकी आहे. म्हणून तुझा जो प्रश्न होता की शास्त्राचं जे काही म्हणणं आहे तर त्याला निरर्थक होईल ते. कारण शास्त्राने सांगितलंय की जीव हा कर्मफळाचा भक्त आहे ईश्वर कर्मफळदाता आहे. हे तुम्ही जीव आणि ईश्वराची ऐक्यता मानल्यावर हे शास्त्राचं बोलणं निरर्थक होईल. तर हे सुद्धा या ठिकाणी सार्थक आहे. कारण जीव ब्रह्माच्या ऐक्यता जीव आणि ईश्वराची ऐक्यता आहे. परंतु कशी तर ते कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य यांची ऐक्यता सांगितली. त्यांच्या अधिष्ठानाची ऐक्यता आणि हे दोन्ही पण आभास आहेत. कोण कोण आभास आहे की जीव सुद्धा आभास आहे आणि ईश्वर सुद्धा आभास आहे. म्हणजे आभासामध्ये त्यांनी भेद प्रतिपादन केला असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी आपण पुढे पाहू लागलो की जो भेद पाहतो ते दुःखाला कारण होतो असं शास्त्र पण सांगत असतं. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगल. म्हणून भेदाला अमंगल अशा प्रकारचं म्हणलेलं आहे. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. म्हणून जर दुःख नाही पाहिजे तर भेद घ्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत दुःख जाणारच नाही. आणि भेद गेल्यावर दुःखच नाही. कारण भेदच नाही अभेद. म्हणून तोच घ्यावा एक चित्ते करुणे रीते कलेवर तोच त्या ठिकाणी घ्यावा कारण तोच आहे. म्हणून तत्वमाशी असं जे महावाक्य सांगितलं की जीव आणि ईश्वर ऐक्य आहे हे सुद्धा महावाक्य सार्थिक आहे. कारण यांचं अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य यांचे या ठिकाणी ऐक्यता आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलं तोच मृत्यूचा भक्ष्य आहे. कोण भक्ष्य आहे तर भेद पाहणारा. कारण जो भेद पाहतो तोच मृत्यूचा भक्ष्य आहे किंवा भेद पाहणारा दुःखाला कारण होतो. म्हणून असं जे पाहतो आपण की उपनिषदामध्ये
वाक्य आलेलं आहे की भेद पाहतो तो दुःखाला कारण होतो, भेद पाहणारा मृत्यूचा लक्ष्य आहे, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण भेदच या ठिकाणी दुःख आहे, म्हणून भेदच आपल्याला काढायचा सांगितला. म्हणून या ठिकाणी मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो. म्हणून गुरु सांगते तू निश्चय कर की मी कोण आहे, ब्रह्म आहे. कारण ब्रह्म म्हणल्यावर तिथे भेदच नाही, सगळं कोण आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्म सर्वत्र सदा सम, तिथं अणुमात्र नाही विषम. ऐसे जाणते ती अति दुर्गम, तयाची भेटी झाली या भाग्य परम हो. कारण ब्रह्म कसं आहे, सर्वत्र आहे आणि सदा सम आहे. तिथं काही विषम दुसरी वस्तूच नाही, अशा प्रकारचं ब्रह्म आहे. आणि त्याला त्या ठिकाणी जाणून घे. आणि असं त्या ब्रह्माला त्या ठिकाणी जाणून घेतलं ते मी आहे. आणि म्हणून तिथं काय नाही, भेदच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे असा काय कर, निश्चय कर. निश्चयाचे वळ तुका म्हणे तेची फळ. आणि म्हणून मी कोण आहे, ब्रह्म आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी असं जे महावाक्य सांगितलं. मी कोण आहे तर मी ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत्वम अशी. म्हणून हे जे काही महावाक्य सांगितले की मी ब्रह्म आहे, अशा प्रकारचं तू काय कर, असा निश्चय कर. असं ध्यानात घेऊन आता जे काही कल्पनेमुळं मला जो काही वाटायला लागलो, तर त्या मनात कल्पना शिरली आणि ती कल्पना खोटी आहे. आणि म्हणून माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे घरे, येतो संपत्तीचे वारे साचवकारे जाईल. हे जे तुझ्यावर मायेचं विघ्न पडलं आणि या मायेमुळं तुला भ्रम झाला. आणि ती माया कशी आहे, खोटी आहे. ते अज्ञान कसं आहे, खोटं आहे. म्हणून या खोट्याच्या भ्रमात न पडता तो खरं या ठिकाणी जे आहे ते अभेद आहे, तर तो या ठिकाणी ध्यानात घे. म्हणून तू निश्चय कर मी कोण आहे, ब्रह्म आहे. तसं त्या ठिकाणी आपण बघतो पंचकरणामध्ये, जसा त्या सिंहानं, त्या मेंढ्यातल्या सिंहानं तो काही चुकीचा निश्चय सोडून द्याला आणि आता मी कोण आहे, तर सिंह आहे अशा प्रकारचा निश्चय केला. मी महावाक्याची नावे, कारण ते महावाक्य मी कोण आहे, सिंह आहे. म्हणून मी ब्रह्म आहे. आणि ब्रह्म मानल्यावर त्या ठिकाणी दुसरं राहतच नाही. जसं त्या सिंहानं गर्जना केली की आतापर्यंत मला मी मेंढा म्हणत होतो, म्हणून मला मेंढऱ्यात राहावं लागलं, त्या धनगराचे ठोके खावा लागले. पण आता जेव्हा त्यानं गर्जना केली तेव्हा धनगर पळून गेलं आणि ते मेंढर सुद्धा पळून गेले. म्हणजे आता त्याचंच राज्य झालं, विठोबाचे राज्य. कारण तोच त्या ठिकाणी परमात्मा आहे असं त्या ठिकाणी त्याचा निश्चय झाला. म्हणून निश्चयाचे बळ, कोणतं बळ लागत तर निश्चय लागतो. म्हणून हेच या ठिकाणी बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून ही जी निष्ठा आहे तर तो बुद्धीचा निश्चय आहे. म्हणून पुन्हा 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 म्हणून अभ्यास म्हणजे पुन्हा 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 तेच ध्यानात घ्यायचं. तेच घ्यावा एक चित्ते, तोच घ्यावा एक चित्ते, करून रीते कलेवर. म्हणून तेच 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 त्याचा अभ्यास केला. तेच तेच पुन्हा 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 ध्यानात घेणं, दृढ करणं, आणि यालाच काय म्हणायचं, अभ्यास म्हणायचं. आणि म्हणून हेच या ठिकाणी आपल्याला चिंतनामध्ये सांगायला लागले की मी कोण आहे, तर मी ब्रह्म आहे. अशा प्रकारचा निश्चयच करून टाक. आणि म्हणून मी ब्रह्म आहे असा निश्चय म्हणजे ते ज्ञान पैदा बरवे. कारण ते ज्ञान बरं आहे ना, असा जो काही चुकीचा विपरीत निश्चय केला, मी मरणार आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, हे या खोट्या वस्तूकडे पाहून मी मला मरणारा, सुखी दुःखी पापी पुण्यवान अशा प्रकारचा वाटायला लागलो. परंतु त्याच्याकडे पण वाटायला लागलो ना, ते मी नाही, ते माझं नाही, ते खरं बी नाही. आणि म्हणून असं जे काही मला वाटायला लागलं ते बी खरं नाही, मी नाही, माझं नाही, ते मी तसं मानायला लागलो. आणि मी त्या ठिकाणी मानणं सोडलं तर ते पहिलाच मी असं नाही. परंतु जे काही मानलं होतं, तर मानल्यामुळे जे काही दुःख होतं ते दुःख निघून गेलं. पण मला माणूस मानल्यामुळं मला मरण वाटू लागलं.
परंतु मी माणूसच नव्हतो. अशा प्रकारच्या ठिकाणची कल्पना आड आली होती, ती कल्पना निघून गेली. एका जनार्दनी कल्पची मोराला आणि तोच हरी झाला ब्रह्मरूप. कल्पना आणि माली कल्पवृक्षाचे ठाई. मग काय निघून गेली? कल्पना निघून गेली आणि आपल्याला हरी म्हणजे ब्रह्म मी आहे असा निश्चय झाला आणि हे निश्चयाचं बळ आहे. म्हणून या ठिकाणी असो तो अमृते काल नाही वेदांत श्रवण. कारण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ह्या वेदांताचं चिंतनच करा, असं शास्त्रकार सत्पुरुषाने सांगितलं की असो तो अमृते काल हे वेदांत श्रवण. कारण जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत याच या ठिकाणी चिंतन करा. कारण चिंतने सवे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळांचे. पण चिंतनामध्ये जो काळ जातो तर तो सगळ्या मंगलामध्ये मंगल असणारा पवन पावन अशा प्रकारचा आहे. म्हणून आता या ठिकाणी शिष्यानं पुन्हा या ठिकाणी प्रश्न केला की अहम ब्रह्म, मी ब्रह्म आहे हे ज्ञान कोणाला होतं? आभासाला होतं का कुटस्थाला होतं? असा शिष्यानं प्रश्न केला. म्हणून गुरुनं उत्तर दिलं की कुटस्थ कसा आहे? निर्विकार आहे, असंग आहे आणि उदासीन आहे. म्हणून मी ब्रह्म असं ज्ञान कोणाला होतं? ते म्हणते मी ब्रह्म आहे असं ज्ञान चिदाभासाला होते, कुटस्थाला नाही. कारण कुटस्थ कसा आहे? तर तो निर्विकार आहे, तो असंग आहे, उदासीन आहे. म्हणून मी ब्रह्म आहे असा विकार तिथं नाही, कुटस्थाच्या ठिकाणी नाही. मग हे मी ब्रह्म आहे असं ज्ञान कोणाला होतं? तर चिदाभासाला होतं, चिदाभास. म्हणून हा बुद्धीमध्ये पडलेला प्रतिबिंब, म्हणून त्याला चिदाभास या ठिकाणी म्हणते. म्हणून ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या अज्ञानास मी ब्रह्म आहे असं ज्ञान कसे होईल? आता इथं शिष्याचा प्रश्न आहे, शिष्याची शंका आहे. काय शंका आहे? ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या आभासाला. आता त्याचं म्हणणं आहे आभास कसा आहे? तर ब्रह्माहून भिन्न आहे आणि त्या आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान कसं होईल? कारण आभास म्हणजे काय? प्रतिबिंब, आणि म्हणून ते भिन्न आहे. मी ब्रह्म आहे असं ज्ञान त्याला कसं होईल? अशी शंका आहे शिष्याची. आणि म्हणून ह्या शंकेचं या ठिकाणी आपल्याला शंका काय बघायची. तर म्हणतो महाराज कुटस्थच कसं आहे? निर्विकार आहे. कारण कुटस्थामध्ये कोणताच विकार नाही. विकार नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? निर्विकार आहे. त्याला संग नाही म्हणून काय म्हणायचं? असंग आहे. असंग निर्विकार अशा प्रकारचा कुटस्थ आहे. आणि आभास तर बुद्धीमध्ये उत्पन्न झाल्यामुळे ब्रह्माहून पृथक आहे. आता इथं दोन्ही बाजू सांगितल्या. कुटस्थ कसा आहे? असंग आहे, निर्विकार आहे. आणि आभास तर बुद्धीमध्ये उत्पन्न झाला तर आभास तर वेगळा आहे असं तुम्हीच सांगितलं. म्हणून आभास वेगळा आहे, कुटस्थ वेगळा आहे. कारण कुटस्थात आणि आभासात काय फरक आहे? तर कुटस्थ कसा आहे? निर्विकार आहे. आणि कुटस्थ कसा आहे? असंग आहे. आणि आभास कसा आहे? तर बुद्धीमध्ये उत्पन्न झाल्यामुळे तो ब्रह्माहून पृथक आहे. आता जसं बुद्धीमध्ये उत्पत्ती आहे त्याची, कारण बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, तसं आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब. पण आरसा कसा असतो? स्वच्छ असतो आणि ते शुद्ध मातीच्या कणापासून झालेला. म्हणून आरशामध्ये या शरीराचं प्रतिबिंब तिथं उमटतं आणि म्हणून आरशामध्ये प्रतिबिंबित झालं. कशामुळे झालं? आरसा सुद्धा मातीचाच आहे आणि घट सुद्धा मातीचा आहे. मग घटामध्ये का झालं नाही ना आरशामध्ये का झालं? तर घट हे अशुद्ध मातीच्या कणाचा आहे आणि आरसा हा शुद्ध मातीच्या कणाचा आहे. म्हणून त्या घटामध्ये प्रतिबिंबित झालं नाही, तर आरशामध्ये झालं. तशा प्रकारचं अंतःकरण हे सत्वगुणाचं आहे. तिथं चैतन्याचं प्रतिबिंब प्रगट झालं आणि म्हणून बुद्धीमध्ये त्या ठिकाणी प्रगटतात त्या चैतन्याची. म्हणून त्याला काय म्हणले? आभास. आणि म्हणून तो आभासाचे धर्म तर कसे आहेत? तर तो बुद्धीमध्ये प्रगट झालेला आहे. आणि चैतन्याचं कसं आहे? कुठंच निर्विकार आहे. म्हणून या ठिकाणी महाराज कुठंच निर्विकार आहे ना आभास तर बुद्धीमध्ये उत्पन्न झाला, तो ब्रह्माहून पृथक आहे.
पृथक आहे म्हणजे ब्रह्मांड वेगळा आहे. कोण वेगळा आहे? आभास. कुठंच तर निर्विकार आहे आणि आभास तर बुद्धीमध्ये उत्पन्न झाला. बुद्धीमध्ये उत्पन्न झाला म्हणजे ब्रह्मांड वेगळा आहे. आता असे आपण जीव चैतन्याचे लक्षण सांगताना सांगितले. कारण हे काही नाही सांगायला लागलं की तुम्हीच सांगितलं की जीव चैतन्याचं लक्षण करताना तुम्हीच सांगितलं ना. कुठंच तर कसं काय आहे आणि आभास बुद्धीमध्ये उत्पन्न झाला. आणि मागं आता आपण बघितले की जीव चैतन्याचे लक्षण सांगताना तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचं सांगितलं आहे. बरं, स्वतः ब्रह्मावरून पृथक असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म आहे असे ज्ञान कोणते असे मानले तर ते ज्ञान ब्रह्मरूप मानले पाहिजे. आभासाला जर ब्रह्माहून मी पृथक असणाऱ्या आभासाला, आता आभास कसा आहे? ब्रह्माहून पृथक आहे. मग त्याला जर मी ब्रह्म आहे असं ज्ञान जर मानलं तर ते ज्ञान कसं आहे? तर भ्रमरूप आहे असंच मानलं. कारण आभासच कसा आहे? तर प्रतिबिंबित झालेला आहे. मग त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान मानलं म्हणजे ते भ्रमरूपच मानावं लागेल ना. आणि जर हे ज्ञान ब्रह्मरूप आहे तर त्याच्यापासून संसार निवृत्ती कशी होईल? आता हे ज्ञान जर ब्रह्मरूप आहे तर संसार निवृत्ती कशी होईल? आता तर आपल्याला तर संसार निवृत्त करायचा आणि संसार निवृत्तीसाठी सगळी खटापट चाललेली आणि ग्रंथ सुद्धा कशासाठी आहे? संसार निवृत्तीसाठीच आहे. संसार बंधनाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि हा या ठिकाणी हे तुम्हाला धरूनच शिष्य गुरुकडे आलेला आहे. परंतु या ठिकाणी संसार निवृत्ती कशी होईल? कारण हे ज्ञानच ब्रह्मरूप आहे तर संसार निवृत्ती कशी होईल? असं शिष्याचा प्रश्न आहे. आणि बरं असं नुसतं नाही तर असा अनुभव सुद्धा आहे. म्हणून आभासाला मी ब्रह्म आहे अशा ब्रह्मरूप ज्ञानाने संसार निवृत्ती होणे शक्य नाही. म्हणून आभास कसा आहे? आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान जे आहे ना ते ब्रह्मरूप आहे. म्हणून संसार निवृत्ती होणं शक्य नाही असं शिष्याचं मनोगत आहे. संसार निवृत्ती होणं शक्य नाही. आणि कुटस्थ तर निर्विकार आहे. आता कुटस्थ निर्विकार आहे आणि आभास कसा आहे? तर आभास या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे आणि म्हणून त्याला जे ज्ञान मी ब्रह्मरूप आहे हे सुद्धा कसं आहे? ब्रह्मरूप आहे. आणि मग कुटस्थ तर निर्विकार आहे म्हणून हे ज्ञान होतं तरी कोणाला? आणि म्हणून मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. म्हणून कोणाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान? कुटस्थ निर्विकार आहे आणि आभास बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झाला म्हणून त्याला मी ब्रह्म आहे असं मानणं हे ज्ञान ब्रह्मरूप आहे. आणि ज्ञान ब्रह्मरूप मानल्यावर मग संसार निवृत्ती कशी होईल? मग हे ज्ञान होतं कोणाला? कारण होत कसं होत नाही ते म्हणजे कुठंच निर्विकार आहे आणि आवाज कसा आहे? ब्रह्माहून पृथक असल्यामुळे त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. आता आभास ब्रह्माहून पृथक आहे. पृथक आहे म्हणजे ब्रह्माहून कसा आहे? वेगळा आहे. त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. बरं, कुटस्थला होईल म्हणा तो कुटस्थ निर्विकार आहे त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. कारण तुम्ही सांगितले कुटस्थामध्ये विकार नाहीत म्हणतात. कारण मी ब्रह्म आहे म्हणून तरी विकारच आहे. कुठंच तर निर्विकार आहे त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. आणि आभास तर या ठिकाणी ब्रह्माहून पृथक आहे आणि ब्रह्माहून पृथक असल्यामुळे त्याला बी या ठिकाणी ज्ञान होणार नाही. म्हणून असा शिष्याचा प्रश्न आहे. आता पुन्हा सांगायला लागले हे दोघाला ज्ञान होत नाही असे ठरले म्हणजे जीवाला ब्रह्मज्ञान होतच नाही, होणं शक्यच नाही. मग आता जीवाला ब्रह्मज्ञान होणं शक्यच नाही, दोघाला होत नाही. कुठंच तर निर्विकार आहे आणि आभास या ठिकाणी कसा आहे? तर ब्रह्माहून पृथक आहे. कुठंच तर निर्विकार आहे ना आभास ब्रह्माहून पृथक आहे. मी दोन मुद्दे घेऊन तर म्हणतो मग आता हे ज्ञान होणं शक्यच नाही, ब्रह्मज्ञान होणं शक्यच नाही. ब्रह्मज्ञान होणं शक्यच नाहीत मग तुम्ही तर ग्रंथ सांगायला लागले, मग कशाला सांगायला लागले? आणि मग ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही मग संसार निवृत्ती होणं सुद्धा शक्य नाही. कारण संसार निवृत्ती करायची ब्रह्मज्ञानानं ते ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. का शक्य नाही? कुटस्थाला होत नाही. कुटस्थ निर्विकार आहे ना आभास काय? ब्रह्माहून पृथक आहे आणि ब्रह्माहून पृथक आहे म्हणल्यावर ब्रह्माचं ज्ञान त्याला कसं होईल? कुटस्थाला म्हणा तो कुटस्थ निर्विकार आहे म्हणून दोघाला सुद्धा ज्ञान होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं मी ब्रह्म आहे असं ज्ञान आभासाला होत नाही तोपर्यंत दिनत्व दुःखित्व इत्यादी संसार धर्म निवृत्त होणार नाहीत. म्हणून दिनत्व दुःखित्व हे संसार धर्म निवृत्त कसे होते?
जोपर्यंत आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होत नाही तोपर्यंत होणार नाही. तेव्हा आभासाला ज्ञान होते ते कसे, आणि जर ते ज्ञान ब्रह्मरूप आहे तर त्यापासून संसार दुःख तरी निवृत्त होणार कसे. आभासाला तसं ज्ञान होतं आणि होतं तर कसं होतं, आणि त्याच्यापासून संसार दुःख निवृत्त कसं होतं हे मला सांग. समाधान करा कृपा करून, कारण आभासाला ज्ञान होतं कसं हे सांगा, आणि त्याच्यापासून संसार दुःख निवृत्त होतं कसं हे पण सांगा. आभासाला ज्ञान होतं कसं, कारण का तर आभास ब्रह्मरूप नाही आणि त्याला ब्रह्मरूप असं ज्ञान होतं कसं. बरं झालं तर मग त्याच्यापासून संसार दुःख निवृत्ती होती कशी ते पण सांगा, आणि कृपा करून या ठिकाणी मला याचं समाधान सांगा, असे आता शिष्यानं काय केले आहे, विनंती केलेली आहे. आता श्री गुरु या ठिकाणी आता सांगायला सुरुवात करते, हे ज्ञान होतंय कोणाला आणि याच्यातून संसार निवृत्ती होती कशी हे सांगण्यासाठी आभासाच्या 7 अवस्था सांगणार आहे. आभासाच्या 7 अवस्था अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद प्राप्ती ह्या आभासाच्या 7 अवस्था ह्या आपण उद्या पाहणार आहे. तर या ठिकाणी सांगायला लागले की तुझ्या लक्षात येण्याकरता वेदांत शास्त्राच्या आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. म्हणून आता श्री गुरु सांगायला लागले की तुला लक्षात येण्यासाठी शास्त्रामध्ये आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. म्हणून आता या ठिकाणी 7 अवस्था सांगताना आपण बघितलं की अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद प्राप्ती या आभासाच्या या ठिकाणी 7 अवस्था काही बंधन रूप आहेत आणि काही मोक्ष रूप आहेत. म्हणून त्याने सांगितले की 3 अवस्था जीवास बंधनाला कारण आहेत, 2 अवस्था मोक्ष साधन आहेत आणि 2 अवस्था मोक्ष रूप आहेत. 3 अवस्था बंधनाला कारण आहे, अज्ञान, आवरण, विक्षेप. 2 मोक्ष साधन आहेत आणि कोणत्या अपरोक्ष परोक्ष ज्ञान, आणि मोक्ष रूप कोणत्या आहेत, स्वप्नात आनंद प्राप्ती ह्या मोक्ष रूप आहेत. आणि याचं या ठिकाणी विश्लेषण आपण उद्याच्या पाठामध्ये बघू. आता या ठिकाणी झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे हेने वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायला. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कार मिळती वाढो, होता परस्परे परो मैत्र जीवा. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांशील तो तिला हो प्राणिला. वर्षोत सकळ मंगळी, विश्वर निष्ठांची मांडे आळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरू जे हरो, चैतना चिंतामणीचे गावो, बोलती जे अर्णव कृष्णांचे. चंद्रनिधी अलांछन, मार्कंडेय तापहीना, ते सर्वै सदा सज्जना स्वैरे होते. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भुवनी त्यांनी लोकी, भजितो आदि पुरुषी आखन. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय हितमने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान कसावो. येणे वर ज्ञानदेव सुख्या झाला, येणे वर ज्ञानदेव सुख्या झाला. पंढरीकार देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान के जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के दूर तुकाराम महाराज की जय. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय हरी महाराज. जय हरी. हरि ओम महाराज. हरि ओम. हरि ओम. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम